अटॅच केलेली कमेंट बघा. तय्यद अली सय्यद यांची कमेंट आहे. मला वाटतं की हे संभाजीनगर जिल्ह्यातून आहे आणि हे म्हणतात की मी उद्या पेरणी करणार आहे. सिस्टम समजावून सांगा की पाऊस कसा येणार आहे पुढे आणि पुढील नियोजन कसं. तर मी वारंवार सांगितलं की कोणतीही मान्सून सिस्टम बनत नाही आहे. आता एक गोष्ट जाणून घ्या की संभाजीनगरपर्यंत हे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा म्हणजे अरबी समुद्राचा हा प्रभाव असतो तिथल्या सिस्टमचा. पण होत काय आहे की आयोडी आणि लानिना हे दोन्ही न्यूट्रल कंडिशनला आहे. म्हणजे निनो इंडेक्स न्यूट्रल आहे, इंडियन ओशन डायपोलसुद्धा न्यूट्रल आहे. ह्या दोन्हीही मान्सूनसाठी फेवरेबल आहे. परंतु काय होते की कोणतेही सायक्लोनिक सिस्टम बनत नाही आणि ती जे बाष्प आहे ते जवळपास कुठपर्यंत किनाऱ्यापर्यंत पोचत नाही आणि तिथून नैऋत्य मोसमी वाऱ्याला ते अटॅच होत नाही. ही पूर्ण सिस्टम एकदम कोलॅप्स झालेली आहे. कशामुळं की कोणत्याही प्रकारचे लो प्रेशर सध्याच्या परिस्थितीत बनत नाही यामुळे. ठीक आहे. तर म्हणूनच मान्सून सिस्टम बनण्याचा प्रश्नच आला नाही. आता तुम्ही पेरणी करणार आहे तर लक्षात ठेवा की पाऊस जो आहे एखाद्या ठिकाणी जास्त आला तर आला. परंतु मला नाही वाटत की 5-10 mm पुढं असा पाऊस येईल. म्हणजे जेव्हा पाऊस येईल आता अल्टरनेट डे 3 दिवसानं 4 दिवसानंतर असा थोडाफार पाऊस राहील. 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर परत 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर लोकल सिस्टम बनून असा पाऊस येईल. परंतु लगातार पाऊस नाही, मान्सून सिस्टम बनत नाही. कोणत्याही प्रकारचे आपल्याला पावसाचे प्रिडिक्शन देता येत नाही. बघा म्हणजे पावसाचे हवामान अंदाज देता येत नाही. पावसाचे हवामान अंदाज देऊन महाराष्ट्रातील शेतकरी पूर्ण गोत्यात आलेले आहे. दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्रात 50%च्या वरती ओढावलं गेलं आहे. म्हणून हे वर्ष समजून घेतलं पाहिजे हवामान अंदाज देणाऱ्यांनी सुद्धा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा. पेरणी करत आहात तर तुमच्याकडे वरचं पाणी तर कधी येणार जसं मी आता सांगितलं. परंतु स्वतःजवळ पाण्याची उपलब्धता आणि पाणी देण्याची तयारी, सोय ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. कारण आपल्याला जुलैच्या सुरुवातीला सुद्धा कमी पाऊस दिसत आहे. एकंदरीत परिस्थिती अशी आहे. आयोडी कंडिशन आणि लानिना कंडिशनवर एक व्हिडिओ मी रात्री बनवणार आहे. धन्यवाद.